राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज थोडी बऱ्याच दिवसांनी ह्या जागेवर आलो. काल पौर्णिमा होती, अमावस्या पौर्णिमेला मीच येत नाही. ते मधल्या झाडाला म्हणजे फाशी किती, पण त्याला लय वर्ष होऊन झालं. म्हणजे माझ्या होत काय नाही, पण माझ्या पोटात येतं काय बी किंवा नको बा तिथं जायला, म्हणून मी ते येत नाही. म्हणजे जे मोठं झाड आहे त्याच्या शेजारचं असा विषय. कधी काय बाल जाणार तुम्ही सांगत जा बाबा इथं काहीतरी दिसलं किंवा काय, कारण कॅमेराचा कार्यक्रम वेगळा असतो, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज टिपायला. ती जाऊन द्या. आजची जी बाईक आता आहे ही सगळं नाव पत्ता तुम्हाला सगळं क्लिअर आहे, ते खरं सत्य सांगतो. कारण मला आहे ना ह्या अशा गोष्टी सांगायला बरं वाटतं. म्हणजे सांगायला एक समाज जागृती पण होते आणि नेमकं ह्याच्यात आपण स्वतःला म्हणजे सुरक्षित कसं ठेवलं पाहिजे थोडी डोकं चलतं. तुम्ही ऐकलेलं असलं ना माणसाच्या मेंदूत राहतो, तुम्हाला सांगतो. आणि तशा प्रकारचा प्रसंग आला ना की ते बरोबर मेंदूला क्लिक होतं की बाबा आता आपण असं केलं पाहिजे, एवढं डोक्यात ठेवायचं. आता मी इसकटून थोडी स्टोरी सांगतो. सदर घटना ही लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली असून याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तसा असल्यास योगायोग समजावा हा असा. आणि ह्याचा अंधश्रद्धेला खतपाणी घालायचा अजिबात हेतू नाही. याला म्हणतात डिक्लेमर, आणि ते मी आता दिलेलं आहे. आता मला स्ट्रेट जाऊन द्या स्टोरीकडं. अहिल्यानगर जिल्हा, श्रीगोंदा तालुका आणि वडाळी नावाचं गाव. श्रीगोंद्यापासून 7 किलोमीटरवर 8 किलोमीटर वडाळी आहे. ह्या वडाळी गावापासून आमची सासरवाडी 5 किलोमीटर आहे. म्हणजे त्या ठिकाणी सदाशिव जाधव, आपण सदाभाऊ म्हणू, सदाभाऊ ही व्यक्ती शेतकरी राहती. यांचा विषय असा, चुलतं पुतणे आमकं त्यांना 3.25 एकर जमीन होती पूर्वी. किती मुलं झाली, किती चुलतं वाटण्या झाल्या तरी 25-30 तर मोकळ्या मनाने येते. तेवढी जमीन थोडं योगायोगाने एक 20-25 वर्षापूर्वी कुकडी कॅनल म्हणून कॅनल आहे बघा. कधी येतं पाणी कधी नाही, पण ठीक आहे, एक जीवनदायिनी जीवनवाहिनी म्हणून. आणि विहिरीला पाणी राहतं त्याच्यामुळं थोडं बागायताचा हिशोब. त्या ठिकाणी त्याची लिंबाची झाड आहे, त्या ठिकाणी त्याचं कांद्याचं पीक घेतलं जातं. त्या ठिकाणी म्हणजे आदबणारा शेतकरी सदाशिव जाधव. बरं एकटा आदबत नाही, माऊली म्हणजे त्याची गृहलक्ष्मी अशी की प्रपंचाला 2 रात आपल्या रथ आहे ना हा प्रपंचरूपी. तुम्ही एक चाकी तर मी कमी नाही, मी बी दुसरं घरचं करून रानात बायांच्या मग आता कांद्याचं बिंद्याचं सगळं. पोरं शिकवली, पोरं आता कॉलेजला येत, सगळं व्यवस्थित चाललेलं. बंगला बांधलाय घरी, वखारीत कांदा आहे, हे सगळं चालले असताना बघा माणसाचं जीवन असं आहे की सदैव सावध आणि सतर्क राहिलं पाहिजे. कुठल्या बाबतीत काय होईल सांगता येत नाही. रातची लाईट शेतकऱ्याला, ते सरकारचं कार्यक्रम तुम्हाला त्यांचं नाव घेतलं आपलं टाळ कालता काय ती घ्यायची पाळी येते. शेतकऱ्याला इंडस्ट्रीला लाईट रात्रंदिवस आहे, शेतकऱ्याला लाईट रातची, त्याच्यात 8 तास ती बी. त्याच्या शिपा 8 ते 4, 12 ते 8, कधी कधी रातच्या 12ला लाईट येते. बरं ज्याच्याकडं पाणी आहे, ज्याच्याकडं कमी पाणी आहे, बा सांगळा काढला पाहिजे, त्यांनी सगळा विषय सोडून बॅटरी घ्यायची, इचुकाट्याचं बी आहे, सापाचं बी आहे, जायचं. आता ह्यांची जी सदाभाऊची जमीन होती 12ला लाईट आली बा, म्हणजे आता गेलं पाहिजे 10 मिनटं. शेतकरी मोटरसायकलवर तिथं आधी पोचला, बॅटरी हातात असते, एक दांडका असतं. काही त्रास बिरास आलं काय आलं किंवा काय बुथाचा विषय शेतकऱ्याच्या डोक्यातच नसतो काय दिस. त्याच्या डोक्यात फक्त काय इचुकाटा आणि एखादं जंगली शॉपत येऊ नये, लांडगा असन कोला असन, बाकी काही विषय नाही. चोरं चिलटं बी पहिल्यासारखं राहिलं नाही, तर प्रत्येकाकडे मोबाईल झालेला आहे. आणि सबस्क्रायबर आहे आपला ही, म्हणजे बरेच 1-1.5 वर्षापासून जुना माणूस आमचा पाहुणापर्यंत नाही हा सदाशिव जाधव. ही पाहुण्या रावळ्याचाच विषय आहे, त्यामुळं क्लिअर पत्ता बी तर तुम्हाला सगळं क्लिअर सांगितलं. विषय असा आहे, आता जून चाललाय, मे महिन्यातली पौर्णिमा होती, आली 12ला लाईट. शेतकऱ्याचं कसं असतं की 2 मोटर जर घेतल्या बारण्यावर तर रातच्या कामाला 2 मोटर काय कामाच्या नसते. त्याचं कारण सांगतो. 2 मोटर म्हणलं की पाणी तुंबतं. पाणी तुंबलं ना की बारं दिलेलं बारं राहत नाही. कधी कधी खड्याची जमीन असती, खड्याचं बारं राहतं पण मातीचं बारं राहत नाही. मग चगाळ म्हणलं की चगाळाचे चुंबळ लावून मग माती लोटावं लागते, पण चगाळ गावत नाही एकाएकी, असा विषय. मग त्यांनी काय केलं, बा होतंय पटापटून फुटाफुटीले होईन, वाल्यात पाणी जाईन म्हणून त्यांनी सिंगल एकच मोटर चालू केली. एक मोटरचं पाणी मग दंडात मावतं बी आणि ते कंट्रोलच्या बाहेर जात नाही. खोऱ्याने 2-4 खोऱ्यातच बारं बसतं, मस्त चाललं पाणी पुढच्या वाफ्यावर. 12ला चालू केलेली मोटर रातभर सोडून देऊन उपयोग नव्हता, कारण 2-3 तासात पाणी संपणार होतं. आणि बरं बिले नाही. शेजारी असं आहे की तिकडे जर पाणी गेलं तर ते उद्या तंतान करा की मला नांगराचं तो ओलं केलं,
त्याच्यामुळे त्यांनी डोकवलं की बाबा जाऊन ते तास 2 तास आपण इथं उभं राहून बरं ना काढू. पौर्णिमा म्हणलं चांदणं चांगलं होतं, चंद्र असायला पाहिजे, उजेड असायला पाहिजे. पण ही अवकाळी आलता का माहिती मग 4-5 दिवस त्याच्या आधी थोडं आकाशात ढग होतं, अंधार पडलेला होता. बिथीचा कसलाही लवलेश त्यांच्या मागं नव्हता. 2 वाजून 3 मिनटं 2 वाजून 4 मिनटं हा टायमिंग झालेला होता. बरं न उरकलं, मोटर बंद केली, मोटरसायकलकडे निघाले ते. आता जिथं बारं धरलं तिथून एक कॅनल होता, कॅनलच्या पलीकडे जमीन त्यांची जे ते कुकडी कॅनल. आणि कुकडी कॅनलचं कसं असतं माहिती आहे का, इकडं पात्र कॅनलचा खड्डा असतो, मग ते माणूस जरा त्या चाकारीने चालतच नाही मोटरसायकलला. तुम्हाला सांगतो सेफ बाजून चालतं. इकडं हाय बारावा मोठा, पण तिकडून जातं आपलं रातचं काही कोण नाही म्हणले डाव्या बाजूने आपलं जाऊ. जशी त्या चाकारीवर त्यांनी गाडी चालू करून गाडीवर आणली, 70-80-100 फुटा असं लांब क्लिअर यांना दिसती पोरगी उभी. जुन्या स्टाईलचा 1990-92 मध्ये पंजाबी ड्रेस असायचे, असे डगळ असायचे बघा, असे सुटसुटीत, त्याला अशी खडी चमक होती अशी. तशी पोरगी दिसलेली, जे डोळे सह चमकत होते. शेंनी ती पोरगी रोजवून असं दिसल्यावर दबाकले थांबले जागे, गेलेच नाही, कारण तुझ्या अंगावर कुठं जायचं पुढं असा विषय ना. थांबले, पण यांना असं जाणलं की हिचा चेहरा थोडासा माणूस उभा आहे असं दिसत नव्हता, की निळसर दिसतोय, वेगळा दिसतोय काहीतरी, पण स्पष्टपणे मुलगी जाणवायची. असं 14-15 वर्षाची. हे तिथंच थांबले. मनात आलं आईला पोरगी एखाद्याची जीव द्यायला आली काय इकडं पाण्यात. तिथं टिपका नव्हता, मोकळा कॅनल. जायचे तर तिथून, इकडं रस्ताच नाही दुसरा. फार ती चाकार सोडून इकडून तिच्यापासून 3 फुटांना झालं, पण जावा तिकडूनच लागन. काय करावं आता. थांबले, गाडी बंद केली. गाडी चावी जशी बंद केली तशी शांतता. मग जास्त भीती वाटली. इंधनाची गरगर होती तर बरं वाटायचं, मग जास्त भीती वाटली. पण त्याची नजर हटू दिली नाही की ती पुढं पोरगी तशीच. पोरगी पुढं ओठ हालत्यात तिचं, आणि आवाज त्यांना पाठीमागून आला. बघा शे फार बाया नक्की, येता का पाण्यात, येता का पाण्यात. आता इकडे केलं पण त्यात नाही पाणी, येता का पाण्यात कुठं. लगेच डोक्यात क्लिक मी 2 समय दिली, हा बुताटकीचा प्रकार आहे. आपल्याला 2 वाजून 10 मिनिटांनी 8 मिनिटांनी कंप्लीट फेऱ्यात आपण सापडलोय. क्लिक झालं, अंगावा असा काटा आला. आवाज बोलती पोरगीनं आवाज मागून, म्हणजे असं वाटतं की याला आरसं नाही तर शेतकरी गाड्या आरसे फिरचं काय फुटून जातात, त्याच्यावर कोंबड्या मिड्या बसतात, त्या गाड्या ते चिखलात रवत्यात, त्या पडल्या की आरसं मोडून जातात. आता मागं बघावं का पुढं बघावं. पण त्यांचं डोक्यात त्यांना अशी संवेद नाही मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यांचं सुद्धा, हे सुद्धा भक्त आहेत स्वामी समर्थांचे, पण ते म्हणले खरं सांगतो रोज पूजा बिजा काय नाही, पण मी आतून मानतो, केव्हा तरी दर्शन घेतो, पण असं रेग्युलर मधला नाही बा, हाय ती बरं. आता म्हणले भरेदार आहे का. पोरगी पुढं ना आवाज मागं. डोक्याने असं मेंदूने सांगितलं, दांडकं मारा आणि तिच्या अंगावर न घालता साईडने निघा. दुसरा पर्याय नाही, जाणार कुठं, पळणार कुठं. केली गाडी चालू, गिअर टाकला, जाम धरली, आणि डोक्यात तोंडात फक्त राम 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 म्हणतोच की आपण. आता जुना माणूस, यांचं वय बी बरंच आहे, 45-46. सदाभाऊ जाधव. अरे म्हणलं काय करा. जशी पोरगी जवळ आली, तिच्या तोंडाकडं म्हणले बघायचं, माझं धाडसच नाही झालं अजिबात. बघितलंच नाही मी तोंडाकडं. का मला बी ती तोंडावर बघितलं, ती आज काढीच का दातीचकून जवळ आली, झडप मारली, हलबाडून इकडे कॅनली. डोका पाटलं कुठं नेलं गेलं, काही होऊन द्या म्हणले. फार डोकं एकच चालवायचं, अशी धरायची. आणि ती कॅनल पट्टीचं रोडात जे मोटरसायकल चालतात त्यांना माहिती आहे, एवढा गोल गोल खडं असतात ते. ती काय डांबरीने सिमेंट नसतं, ते आपले कच्चा रस्ता, त्यात खडं असतात. त्याच्यावर काय ते पुढलं चाकले असं खसून नाही चलत, तुम्हाला सांगतो. ते असंच होतं हँडल, ती इकडे इकडं सट टाकतं. तशीच दाबून धरली. जशी पोरगी जवळ ती गपकुनी ती गप झाली, दिसायची म्हणजे नाहीशी झाली. ती नाहीशी झाली की शिपडत, पण पाठीमागून त्यांना काही आवाज येत ना, तसे ते पळाले. म्हणजे गाडी पळावली, घरी आले. 5 मिनिटाच्या अंतरावर घरी आले. नाही, बायकोला उठावलं म्हणजे इकडे कोरा चहा कर बा. म्हणजे ह्या टायमाला चहा तू कर. आता लक्ष्मीनारायणचा जोडा हो, माणसाच्या मनातला कोणाला सांगणार. अशा दर घटना 2 माणसाला सांगितलं पाहिजे. आपल्या धर्मपत्नीला सांगलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे घरात आई वडील वयस्कर माणसाला
थोडा जास्त अनुभव असतो, कारण तुम्ही आता तुमच्या वयानुसार तुम्हाला ती इलाक्याची माहिती आहे प्रत्येक, पण कुठं काय झाले, कुठं काय, कुठल्या जागा कशा काय, हे फार खतरनाक आहे. तुम्हाला कसं म्हणलं 2 नंबर झाडाला लटाकलं होतं एकदम, म्हणजे आत्महत्या होती, फाशी घेतली, तसा प्रकार. चिंचेची झाड आहे ती सगळी, चिंच अनादिकालापासून येते. आणि ही ऐतिहासिक महत्व आहे ह्याला पण. तुम्हाला सांगतो, बायकोला मला चहा चहा काय आयला, मला काहीतरी दिसलं, मला काही जाणवलं, पण मी घाबरलो. मला त्यांनी काय केलं नाही, पोरगी दिसली आणि ते भूतच होतं, ते असं होतं तसं होतं. बरं, झोप काय आहे ना म्हणले मला. त्यांनी ते बायकोनी अंगाला हात लावला आहे म्हणली, तुम्ही ते थोडा ताप आहे, तुम्हाला तापात बरड्यासारखं झालं असं, काय नाही होत, चहा प्या, आता रात झाली, सकाळ सकाळ आपण दवाखान्यात जाऊ, एक इंजेक्शन मारलं की बरं होईल. झोप नाही तसा बसून झोपून राहिला घडी, डोळ्याला डोळा लावून. सकाळ झाली, 9 वाजल्या, 10 वाजल्या, चहा आला नाही, चहा नको मला. ते जेवणावरून लक्ष उडालं, फनफानून तापले, ताप म्हणलं इंजेक्शन घेतलं तिथंच. म्हणजे अवघड आहे बा. मग त्यांची एक चुलत बहीण तिथून 100 फूट अंतरावर राहिला आहे. म्हणले बुथाटकीचाच प्रकार होता. बायकोला म्हणलं मग काय केलं पाहिजे. माझी चुलत बहीण राहती, ती संतोषी मातेची बघते बघा, तिच्याकडून अंगारा बिंगारा अनुभव काहीतरी आण, मला थोडं बरं वाटून. ती बायको गेली, तिथून अंगार आणला, दे म्हणली, लावला, काही इफेक्ट एवढा जाणवला नाही. त्या माणसाला सदाभाऊला असं जाणवायला लागलं की त्रास होतोय, आणि यांना ज्या गोष्टी दिसायच्या अनुभवायच्या ते कोणाला दिसत नव्हत्या. त्यांना स्वतःच्या हातातून रक्ताचे टिपके पडल्यासारखे जाणवते, स्वतःच्या हातातून. आणि मग ते बायको दिसलं का तो हातातून काय चाललंय, हे बघ काय चाललंय, कुठं काय चाललंय, हात आहे तुमचा. तिला मग ते डोक्यात आलं की बायकोला दिसत नाही, मला दिसतंय, काय करावं. कुणीतरी त्याच्यात शहाणा माणूस असतो, वयस्कर माणूस असतो. अरे म्हणले येड्या हो, तुम्ही लागेरलाय, तुम्ही फेऱ्यात गावलाय. एक म्हातारा होतं, त्याने सांगितलं असं करा, गाडी काढा सरळ आणि जा आपल्या कालिपनाथ गडाव, पाथर्डी तालुका. म्हणलं आयडिया चांगली आहे बा. यांचा श्रीगोंदा तालुका एका जिल्ह्या दिवशी, पण एक 2-2.5 तासाचा रनिंग आहे. ते रस्ते चांगले झाले जातं सगळीकडे. 2 जणांना संपर्कातल्या फोन केला, दोन्ही गाड्या बघा हो, चांगल्या कामाला लय अडचण, दोन्ही गाड्या घरी नाहीत, कोण कुठं. दुसरी एक गाडी बोलवली त्यांनी, त्याला पुढं बसावलं सदाभाऊला, मंडळी बसली, अजून एक जोडीदार घेतला. तीही 2-2.25 तासात रात्री 12-12:30 वाजेपर्यंत. म्हणले करंजे नावाचा घाट लागतो मध्ये, तो घाट बी फार डेंजर आहे. अनेक अतृप्त आत्मे तिथं आजूबाजूला झाडांच्या आहेत, करंजाचा घाट खतरनाक आहे. तिथून तिथं त्या निगेटिव्ह एनर्जीच्या संपर्कात आलं की त्यांना लय त्रास व्हायचा. गडाच्या पायथ्यापाशी आलो तर त्यांना असं जाणवायला लागलं एकदम जसं काय आत काहीतरी शिरलंय. ह्या हातातून ह्या बोटातून शेवाया बाहेर निघायच्या, त्यांच्या शेवाया. ते चालत चालले होते, गाडी लावल्यानंतर पार्किंगला गडापर्यंत. ते शेवाया कशी खाली निघायची, तशा शेवायात खाली निघायच्या पांढऱ्या. आणि मग ही म्हणतात ना बायकोला, अरे तू हातात ती शेवाय लोक घसरून पडतात, शेवाया पडल्यात. तर बायको घाबरली, तिला म्हणजे बायकोला तरी काय करणार भाऊ, काय चाललं ही. म्हणले तुम्ही चला आता देऊळ जवळ आलं, चला. शिव म्हणला, सदाभाऊ म्हणला, त्या शेवया हातात ज्या खालून पडायच्या ना, ह्या साईडला एक काळा बोका होता. तो बोका त्या शेवया खायचा माझ्या हातातल्या, याला दिसायचे सदाभाऊला. आणि हातातल्या शेवया खायला एक माकडी नव्हती, अशी गुबदुली, थानं बिन अशी टमच फोगलेली ती, अशी वेगळ्याच प्रकारची माकडी, टकटकीत एकदम, अशी काळी कुकड, डोळे बेसूर माकडीने ही खातीया, शिकडे बोका ते शेवया. बेकार कार्यक्रम. म्हणले चला वा इथून. तिथून गेले की ते कानिपनाथाचे मंदिर, तिथं गेले, मंदिरात प्रवेश केल्याला थोडं बरं वाटायला लागलं. तिथं सगळा विषय त्यांनी मार्गी लावला, पण पूर्ण त्या अंगातून निघालेला नाही. हे माघारी घरी आले परत. 50% त्यांना फरक आहे अजूनही, मनस्थिती जाग्यावर नाही. मग त्यांनी डोकं लावलं, ह्या मनस्थिती जाग्यावर येण्यासाठी मला फोन केला. मग त्यांना एका अशा विशिष्ट ठिकाणी मी घेऊन जाणार आहे. त्यांना मोराळ्याला घेऊन, तुम्हाला खरं सांग, दत्ताच्या ठिकाणी. आणि तिथून काय विषय आहे काय नाही नेमका सगळा तुम्हाला व्हिडिओ शूट करून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन, नेमका काय विषय आहे बा. ही कथा किंवा ही स्टोरी त्यांनी स्वतः सांगितली, त्यांचं नाव बी खरं आहे सगळं. तुम्हाला स्टोरीमध्ये मी आहे ती रिॲलिटी सांगितली. बघू पुढं काय होते ना, तुम्हाला व्हिडिओ त्याचा बनवीनच. रामकृष्ण हरी माऊली.